अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिच्या बाळाची विक्री करणाऱ्या गोंदिया शहरातील न्यू बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टर नितेश बाजपाई यांना भंडारा पोलिसांनी अटक केली। त्यांची रवानगी सध्या भंडारा जिल्हा कारागृहात करण्यात आली। तर डॉक्टर नितेश बाजपाई यांच्या गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये गोंदिया शहरातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात सेवा देणारे कंत्राटी डॉक्टर विवेक येळे हे नियमांना डावलून डॉक्टर बाजपाई यांच्या खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यासाठी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। विशेष बाब म्हणजे न्यूज बालाजी हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॉक्टर विवेक येळे यांनी आपली डिग्री देखील डॉक्टर बाजपाई यांना दिली होती। हे देखील पोलीस तपासात समोर आले। या संदर्भात भंडारा पोलिसांनी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात सेवा देणारे कंत्राटी डॉक्टर विवेक येळे आणि गंगाबाई शासकीय रुग्णालयातील काही इतर डॉक्टरांना देखील चौकशीसाठी भंडारा बोलवलं होतं। तर डॉक्टर नितेश बाजपाई यांच्या न्यू बालाजी हॉस्पिटलचं प्रकरण तापत असल्याने उशिरा का होईना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले यांनी न्यू बालाजी हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशनसह रद्द केलं। त्यामुळे डॉक्टर विवेक येळे यांनीच तर अल्पवयीन मुलीची प्रसूती केली होती तर नाही ना याची चौकशी देखील पोलीस करीत आहेत। यासाठी रामनगर पोलिसांनी डॉक्टर नितेश बाजपाई याला भंडारा पोलिसांच्या ताब्यातून घेत रामनगर पोलीस ठाण्यात आणत डॉक्टर नितेश बाजपाई यांचा PCR घेत भंडारा पोलिसांच्या ताब्यात देत भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली। याआधी सुद्धा डॉक्टर नितेश बाजपाई यांनी गोंदियात जन्मलेल्या एका बाळाला भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसाआधी उघडकीस आला होता। या प्रकरणात डॉक्टर नितेश बाजपाई यांच्यासह 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। यात एका महिला आरोपीचा देखील समावेश होता। तर आता पुन्हा एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचा बाळ देखील डॉक्टर नितेश बाजपाई यांनी विक्री केल्याचं भंडारा पोलिसांनी उघड केलं। अल्पवयीन मुलीच्या बाळ विक्री प्रकरणी गोंदियातील डॉक्टर नितेश बाजपाई यांच्यावर गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तर या अल्पवयीन मुलीची प्रसूती जरी डॉक्टर नितेश बाजपाई यांनी आपल्या मालकीच्या गोंदियातील खासगी रुग्णालयात केली असली तरी प्रसूती करणारे डॉक्टर हे गोंदिया शहरातील बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा देणारे डॉक्टर असल्याची माहिती समोर आली। प्रसूतीवेळी बालरोगतज्ञ डॉक्टर, प्रसूती करणारे डॉक्टर आणि सोनोग्राफी करून घेणारे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर हे कोण होते याचा तपास पोलीस करीत आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात नवजात बाळ विक्री प्रकरणात गोंदियातील काही नामांकित डॉक्टरांसह बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा देणारे डॉक्टर देखील या प्रकरणात अटक होऊ शकतात असा संशय व्यक्त केला जातोय। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। सर, गोंदिया शहरातील डॉक्टर नितेश बाजपाई याच्या संदर्भामध्ये बाळ विक्री प्रकरणामध्ये आपल्याकडे गुन्हा दाखल झाला आहे। नेमका कुठल्या स्वरूपाचा गुन्हा आहे काय सांगाल? पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 152/26 नुसार गुन्हा नोंद आहे। त्याच्यामध्ये 80-81 JJ ॲक्ट तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये बाळ विक्री प्रकरणामध्ये मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपाई हे भंडारा जेलमध्ये आहे। तर त्यांना आम्ही 16/3/2026 ताब्यात प्रोटेक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात पेश केलं असता 4 दिवसाची PCR मिळाला होता। त्या दरम्यान तपासामध्ये त्यांनी आम्हाला माहिती दिली की यात इतर आरोपी जे मुकेश कुमार मनसुरे हे त्याचे बाळाचे वडील आहेत, तसेच दुसरे जो मध्यस्थ होता याच्यामध्ये ज्या बाळ विक्री करण्यासंदर्भात गोंदिया हे 2 आरोपी आहेत। त्यापैकी मुकेश कुमार मनसुरे व नितेश बाजपाई हे आपल्या अटकेमध्ये होते। तर या तपासादरम्यान हे जेलमध्ये असल्याने यांना ताब्यात घेऊन प्रोटेक्शन वॉरंटवर समोरचं तपास करण्यात येते। सर, प्राथमिकदृष्ट्या काय तपासामध्ये अजून निष्पन्न झाले आहे? याच्यामध्ये असं झालं का हे डॉक्टर बाजपाई इथे जे हॉस्पिटल आहे तर त्याच्यामध्ये ती जी मुलगी आहे अल्पवयीन असताना तिची डिलिव्हरी इथं त्यांनी केलेली होती आणि त्या डिलिव्हरी लपवण्यासाठी त्यांनी ते बाळ संबंधितास विकल्याचे सांगत आहेत। सर, त्या रुग्णालयामध्ये इतर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर देखील उपचारासाठी येत होते, असं काही तपासात आलाय का? भंडारा पोलिसांनी देखील त्यांना बोलवलं होतं। या संदर्भात आपण जे इथे येथील जे आहेत जे मुख्य चिकित्सक आहे शल्यचिकित्सक त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे। जे सेवा देत असतील त्यांच्या संदर्भात पण चौकशी केली जाते। सर, आपके केस में एक आरोपी पकड़ी गई है लेडीज, उसे अटैक किया गया है, क्या है उससे आपके संबंध और आपको भी आरोपी बनाया गया? जो लेडी पकड़ी गई है, जहाँ तक मुझे जानकारी है, लालेश्वरी करके, वो आज से 4 साल 5 साल पहले हमारे यहाँ काम करती थी, पर अब उसके बाद से हमारा उससे अभी कोई लेना देना नहीं है।
दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.